बर, आता मी सांगितलं मग त्याला उत्तर, आमचं गुलामीचं गॅजेट हे. मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का? तुमच्या परिवारातला आहे का? ऐका रे, ऐका ना, मी काय सांगतोय ते ऐका. अर्थाचे गैरअर्थ करते, त्यांच्या घरात राहतो का म्हणजे लगेच ते दुसराच अर्थ काढते. तसा अर्थ नाही मा तसा अर्थ नाही. अर्थ नीट समजून घ्या. मी गडावर आहे, अर्थ नीट समजून घ्या. त्यांनी सांगितलं आमचं गुलामीचं गॅजेट हे. त्या नागतोडीला मी बोललो का? नाही बोललो. कोणाला बोट लावायची गरज आहे का? आणि मग मग मी बोट सुरू केल्यावर त्याच्यासाठी लोकांच्या लेकरा बाळाला तुच्छ लेखायचं नाही. तुम्हाला त्याचा अर्थ कळतो का? गुलामीचं गॅजेट आपल्याला लागू केलं म्हणजे गॅजेट गुलामीचं होतं, म्हणजे आपले लेकर सुद्धा गुलाम समजता. खरे हराम करो तुम्ही आमचे. आमचे जे जे त्या पक्षात काम करतात तिच्या संघ कामं करतात, त्या मराठ्याच्या पायदाशी कोण कोण आहेत? मराठ्याच्या पायदाशी हो. तुमची खास पायदाशी आहे ना तुमची, तर तुमच्या पोराला तुमच्या जातीला गुलाम. अरे 10-5 लाखाच्या कामासाठी कवरसाठी तू रे स्वाभिमान जागा ठेव रे. तो जातीला घाण बोललं गेलं, घाण. तुझ्या जे जे तिथं त्या पक्षात तिच्या सोबत काम करतात त्यांच्यासाठी सांगतोय. खास तुमच्या अवलाद जर मराठ्याची असली ना आता, तर तुमच्या मराठ्याच्या लेकराला गुलाम म्हणलंय, गुलाम. मग आपली जर गुलामीचे पैदाशे असं जर त्यांचं म्हणणं आहे, तर मराठ्यांनी तिथं कशाला झक मारायला काम करता? तुमचा स्वाभिमान जागा व्हाव द्या ना. अरे गेलं राजकीय करिअर खड्ड्यात, गेलं 10-5 रुपयाचं काम काढी लावीत. अस्सल जातवान मिश्या पिळणाराची अवलाद आहे. कशाला कोणाच्या पायाखाली काम करता, पाय चाटून? आता त्यांनी काय सांगितलं, हे गुलामीचं गॅजेट कशाला लागू करता? मोगाचा प्रश्न अर्धवट राहिला आणि तुम्ही तिसरंच जोडिता म्हणून सांगतो. मग आता आमचं गुलामीचं गॅजेट हे निजामचं. बर ठीक. मग इंग्रज काय तुमच्या परिवारात राहत होता का घरात राहत होता? त्याचं कारण काय? तुमचा परिवारातला आहे का त्यो? निजाम आमच्या परिवारातला नाही म्हणून गुलामीचं. मग आता इंग्रज हे तुमच्या परिवारातला आहे का म्हणून 1931ची जनगणना घेतली आणि तुम्ही त्याच्या जीवावर आरक्षण घेतलं? तुम्हाला त्यानेच आरक्षण दिलं इंग्रजाच्या जनगणनेनं. इंग्रजाच्या जनगणनेनं आरक्षण दिलंय तुम्हाला. मग तुम्ही कोण असं आम्ही म्हणायचं का? म्हणलो नाही, म्हणलो नाही. आपण तुमच्यासारखे बिघडलेले रक्ताचे नाही. म्हणलो नाही, म्हणणार नाही. म्हणायचं का असं म्हणलो नाही. तुम्ही डायरेक्ट म्हणले आम्हाला, पण आम्ही म्हणायचं का म्हणलो. बर, याच्या पुढं जाऊन आम्ही असं म्हणलो का की बाबा आमचं गुलामीचं गॅजेट हे. मग तिकडं राजस्थानला अकबर बादशाहकडून पळून आलात आणि इकडं तुम्ही निजामाची चाकरी करायला लागलात. आम्ही असं म्हणायचं का? म्हणलो नाही तर म्हणलो नाही. भेद पेत नसतो. ती शहाणपणा शिकायचा नाही. गप बसलेलो आहेत म्हणून गप येत. तुम्ही फक्त फेसबुक व्हॉट्सअपला लिहू शकता. ज्या दिवशी सुरू होईल ना त्या दिवशी तुम्हाला बी कळन. काही बोलता माझ्याकडे नीट करायची ताकद आमच्या मराठ्यात आहे. काही बोलता.
आम्ही म्हणलो का तुम्ही राजस्थानला होते, तिकडं बादशाह अकबर होता आणि त्याने लय ठोकलं दांडकेने तुम्हाला, मग पळून इकडं महाराष्ट्रात आलात. आणि मग तुम्ही निजामाच्या जाणारा संभळणाऱ्या बनलात, व्यापारी म्हणून आलात आणि राज्यकर्ते बनलात. चला व्हा माघारी. आम्ही असं म्हणायचं का म्हणलो नाही. अरे ग बाई, लय बोलता येतं सगळ्याला, मापात राहा. याच्यासाठी झक मारायला मराठ्याने तुम्हाला 30 वर्ष निवडून नाही दिलं. याच्यासाठी निवडून दिलं होय 30 वर्ष. तुम्ही असे पान उतारे करो आमच्या अवलादीचे. आणि आता काय करणार हे सांगतो तुम्हाला, नीट ऐका. आता मी म्हणलो, ते म्हणले निजामाचं गॅजेट, हे निजामाचं गॅजेट गुलामीचं. ते म्हणे गुलामीचं गॅजेट आहे. मी सांगितलं तुमचं सुद्धा इंग्रजाचं आहे, तेव्हा गुलामीच होती, तेव्हा कुठं स्वातंत्र्य होतं, असं बोललो. आता तेवढं काळजावर बाण हाणला बरं का आपल्या. तुम्हाला डोके किडे जे पडले म्हणलं तुमच्या डोक्यात, ते सांगायलो ते किडे मारून टाका लवकर. किडे तुमच्या डोक्यातले हे काय करतात, हळू जिवारी वार करतात आपल्या. आणि मी बोललो का 2-3 महिने गप्प बसतात. आपल्या लोकाला काय वाटतं माहिती आहे का, जाऊ दे रे, चुकलं असं काय होतं बोलतानी, आता नाही बोलणार इथून पुढं. अरे हे बदलणारच नाहीत. त्याच्यामुळं दया माया थोडी कमी करा. जे ज्याला मराठ्याचं तिकडून उभा राहीन खप पाडायचे. तवा ह्या आपल्या बी जाती नीट राहत्या, तवा आपले बी नीट वागत्यान, तवा हे हुजरेगिरी करायचं बंद करते. आणि जेव्हा आपण पाडायला सुरू करतो ना, तेव्हा ते मराठ्या संग नीट वागायला सुरू करते. कळाला का डाव? ते आपल्याशी, अरे आपल्या लेकरा बाळाला डायरेक्ट म्हणले राव, गुलामी, आपल्या लेकराला डायरेक्ट गुलाम म्हणलं गेलं. त्याचा अर्थ असा होतो. आणि मग तुम्हाला लेकरा बाळापेक्षा मोठे ते आहेत का? म्हणून गपजारी बसले ते आपल्या मीडियात बोलतात जाहीर, आणि लोकात म्हणतात चुकलं बरं का, इथून पुढं नाही बोलणार. मीडियाने ऐकलं ते, आणि मग लोकात बोलून काय करतो, मीडियात म्हणा, मग सोडून देतो आम्ही. हे जिवारी वार करतात, कळून देत नाहीत. तिसरा मुद्दा, 2 सांगितले, शासक बना प्रशासक बनवा. दुसरा सांगितला ह्यो